पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नांदेड हिंगोली महामार्गावरचा एक व्हायरल व्हिडिओ सध्या वादात आहे। महामार्गावरच्या चौक्यांवर झिरो पोलिसांच्याच हाती दंड आकारणीचं मशीन कसं काय असा सवाल एका चालकानं केला। या व्हिडिओतले दावे काय आणि पोलिसांनी त्यावर नेमकं काय म्हटलंय पाहूया हा रिपोर्ट। इकडे भाऊ, विदाउट वर्दीची गाडी कसं काय अडवली तू? मशीन तुझ्या हातातली दाखव, इकडे खिशात घाल नको, इकडे पळू नको। पळून का आले म्हटलं? कुठं रोडवर गाडूच नाही आले, कुणीच अधिकारी नाही इथं, अधिकारी कुणीच नाही। किती दिवस लूटमार करायची अशी महाराष्ट्रामध्ये राहून? महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय या प्रश्नाला अजून गंभीर करणारा हा व्हिडिओ हिंगोली मधला आहे। नांदेड हिंगोली महामार्गावर एक 4 चाकी वाहन मालक प्रवास करत होता, पण येवली शिवाराजवळच्या पोलीस चौकीजवळ त्याची गाडी अडवून तपासणी झाली। मात्र वाहन चालकानं कॅमेरा सुरू करताच तपासणी करणाऱ्या झिरो पोलिसांना तिथून पळ काढला। इकडे भाऊ, विदाउट वर्दीची गाडी कसं काय अडवली तू? मशीन तुझ्या हातातली दाखव, इकडे खिशात घाल नको, इकडे पळू नको। आता संतोष बागराकडे जातो तर येऊ नको तुझं घेऊन। कुठं पळतो रे? विदाउट वर्दीची गाडी अडवतो का रे? का पळतो? पळू नको राजा, पळू नको। महामार्ग पोलीस सहायता केंद्र हिंगोली मौजे एलकी, विदाउट वर्दीची गाडी अडवून विचारपूस ड्रायव्हरला दंड आहे का आहे का शोधण्याकरता। झिरो पोलीस म्हणजे ज्यांना अधिकृतपणे पोलीस दलात कोणतंही पद नसतं, फक्त ते पोलिसांना माहिती पुरवणं, संपर्कात राहणं अशा कामांना मदत करतात। थोडक्यात पोलिसांचे हस्तक किंवा त्यांना माहिती पुरवणाऱ्यांना झिरो पोलीस म्हटलं जातं। त्यांना पोलिसांचे किंवा पोलीस दलातले कोणतेही अधिकार नसतात। कॅमेरा सुरू केल्यानंतर झिरो पोलीस तर पळून गेला, मात्र संबंधित व्यक्तीनं बाजूची पोलीस चौकी गाठली। तिथल्या पोलीस चौकीमध्ये एकही पोलीस नव्हता आणि पोलीस चौकीच्या बाजूच्या केबिनमध्ये बसलेल्या व्यक्तीनं तर थेट प्रश्नांची उत्तरं न देता गोल गोल विधानं केली। पळून जाते का भाऊ? पळून आले का दादा? पळून का आले म्हटलं? कुठं रोडवर गाडूच नाही आले। कॅमेरा आहे माझ्याकडे, व्हिडिओ आहे माझ्याकडे। बरं, व्हिडिओ आहे माझ्याकडे, व्हिडिओ आहे माझ्याकडे। तुम्हाला म्हणजे परमिशन आहे का विदाउट वर्दीचं यायला? तुम्ही काय तुमचं? हो का? माझ्याकडे व्हिडिओ आहे ना, व्हिडिओ आहे माझ्याकडे। ठीक आहे। तो कुठे गेला दुसरा पळायला? गरज नाही म्हणजे कस काय गाडी अडवली मग? नाही अडवली हो का? हा, करा ना, दंड चेक करा। तुम्हाला अधिकार कुठं दिला? पण तुमच्या अंगावर वर्दी नाही, काही नाही, तुम्ही आयडी दाखवत नाही हो का? सत्य लेकरा शपथ, तुझ्या लेकरा शपथ तू फक्त गाडीसाठी आला होता। देवा शपथ फक्त गाडी अडवा, तू फक्त रोडवर गाडी पाहायसाठी आला होता भाऊ, बरोबर ना? तुझ्या देवा शपथ, तुझ्या लेकरा शपथ। मी तरी माझ्या लेकरा शपथ घालतो। तू गाडी अडवली माझी, माझ्या गाडीत दंड विचारला, मशीन आणा पाठवलं, बरोबर? त्यानंतर मशीन घेऊन आला का लक्षात? तुझा सुद्धा व्हिडिओ आहे। हातामध्ये मशीन असलेला एक सहकारी पळून गेल्यानंतर आता माझी रेकॉर्डिंग सुरू आहे हे लक्षात आल्यानंतर या व्यक्तीनं व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीकडून मोबाईल घेण्याचाही प्रयत्न केला। खरं तर या व्हिडिओमुळे महामार्गावर वाहनधारकांकडून नेमकी कोणती वसुली चालली आहे? झिरो पोलिसांना हे अधिकार कोणी दिले? महामार्गावरच्या चौकीत एकही पोलीस कसा काय नव्हता? कॅमेरा सुरू झाल्यानंतर स्वतःला पोलीस म्हणवणारे व्यक्ती पळून का गेला? जर ही लूट असेल तर हे लोक पोलीस चौकीच्याच बाजूला कसे काय ठाण मांडून बसलेत? अशा प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे। काय नाव काय तुमचं? तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? हात लावायचा नाही अंगाला, दूर। नाव काय तुझं? नाव काय? मशीन कस काय तुझ्याकडे विदाउट वर्दीची? कस काय हो का? बर कुणीच अधिकारी नाही इथं, अधिकारी कुणीच नाही। किती दिवस लूटमार करायची अशी महाराष्ट्रामध्ये राहून? किती दिवस लूटमार करायची अशी तुम्हाला? मग हा, कुणा अधिकार दिला तुम्हाला? कायद्याप्रमाणे केसेस करायला तुम्हाला अधिकार कुणा दिला? मग तुमचं काय आयडी कार्ड वगैरे काही दाखवा, आयडी कार्ड दाखवा तुमचं। आयडी कार्ड तुमचे काय पोस्ट आहे तुमची?
पोस्ट तुमची पोस्ट दाखवा, आयडी कार्ड आमच्याकडे दाखवा, ड्रेसच आहे. तुमचं आयडी कार्ड दाखवा, आमच्याकडे ड्रेसच आहे दादा. आयडी कार्ड दाखवा. तुम्ही विदाउट ओरिजिनल कसं काय तुम्ही गाडी थांबू शकता? गाडी थांबवली नाही तुमची. मग आम्ही काय केलं मग? त्यासाठी इकडे आलो. हा, ही गाडी गाडी थांबवली नाही तुम्ही? थांबवली. मग स्वतः मी थांबलो का? तुम्ही थांबले. असं का? हो. बर 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 बर. मात्र पोलीस प्रशासनानं ज्या व्यक्तीनं हा व्हिडिओ बनवला त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय आणि जो व्यक्ती कॅमेरा पाहून पळून गेला त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. व्हिडिओ बनवणाऱ्या सामान्य व्यक्तीवर गुन्हा का दाखल केला याची माहिती अजून मिळालेली नाही, कारण पोलीस चौकीत किंवा पोलिसांच्या कारवाईचे व्हिडिओ बनवणं कोणताही गुन्हा नसल्याचं 2 दिवसांपूर्वीच पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलंय. मग पोलिसांनी व्हिडिओ बनवणाऱ्याला गुन्हेगार ठरवून पळून गेलेल्याला अभय का दिलं याचं उत्तर मिळणं गरजेचं आहे. पोलीस स्टेशनचे आतमध्ये पण व्हिडिओ रेकॉर्डिंगवर बंदी घालता येत नाही, ही नियम आहे, ही कोर्टाची याबद्दल केस लॉ पण आहे. तू कोणी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करत असतील तर त्यांना थांबवण्याची पण अधिकार आमच्याकडे नाही आहे. तो जो पळ काढलेला तुम्हाला जो दिसतोय सफाई कर्मचारी आहे, मी यापूर्वी सांगितलेलं आहे. आणि सफाई कर्मचारी म्हणजे तो अंशकालीन आहे आणि त्याचं शिक्षण कमी, तो घाबरला. हा व्हिडिओ त्या सफाई कर्मचाऱ्याला मशीन चार्जिंगला लाव म्हणून चार्जिंगला लावलेली मशीन आणायला पाठवलं होतं. तर तो आणलं की ह्याची शूटिंग चालू होती. तो घाबरला, त्या घाबरण्यामध्ये तो पळाला. परंतु पळण्याचा दुसरा काही अर्थ नाही. त्याचं शिक्षण वगैरे सगळं तुम्ही गृहीत धरायला पाहिजे. परंतु तुम्ही म्हणता की त्या साईडला म्हणजे हिंगोलीकडून नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या किंवा नांदेडकडून हिंगोलीच्या दिशेने जाणारे तुमचे अजून कर्मचारी होते, मग ते कर्मचारी का थांबले नाही? त्या कर्मचाऱ्यांनी का नाही थांबवले यांना? कोणत्या पलीकडच्या साईडच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी त्यांचे वाहन चेकिंग करत असतात. त्यांना इकडं काय सुरू होतं त्यांना कळलंच नाही. मी सगळ्या घटनेची माहिती घेतली. मी सुट्टीवर होतो 2 दिवस. खरं तर तुम्ही म्हणता मी सुट्टीवर होतो, मग इन्चार्ज कोणीतरी असेल ना त्या दिवशी? इन्चार्ज माझा चार्ज मी आमचे कलिग ऑफिसर PSI शेख शकील साहेब यांच्याकडे चार्ज होता त्या दिवशी. परंतु सकाळी 9 वाजता 9:15 वाजताची घटना आहे आणि या FIR मध्ये स्पष्ट आता आमचे जे PSO होते त्यांनी जे फिर्याद दिली ती फिर्यादमध्ये क्लिअर सांगितलेलं आहे, लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये की तिकडल्या बाजूला 2 अंमलदार होते. रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.